वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. हां, आपण एका अत्याधुनिक अशा फिटनेस ट्रॅकरचा विचार करूया, ज्यावर आपला सगळा डेटा अगदी अचूकपणे रेकॉर्ड होत असतो, बरोबर? हो, अगदी बरोबर. आजकाल तर खूपच प्रगत ट्रॅकर्स आले आहेत. नक्कीच. तर समजा, सलग महिनाभर कठोर ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण जेव्हा त्या ट्रॅकरवरची आकडेवारी पाहतो, तेव्हा एक खूपच रंजक चित्र समोर येतं. म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत धावण्याचं अंतर वाढलेलं असतं आणि धावण्याचा वेगही खूप सुधारलेला असतो. हां, म्हणजे प्रगती स्पष्ट दिसत असते तिथे. हो, आणि सुरुवातीला तो परफॉर्मन्स बघून खूप समाधानही मिळतं. पण जेव्हा आपण त्या कॅलरीज बर्नच्या आकड्याकडे बघतो ना, तिथे मात्र एक मोठा विरोधाभास दिसतो. अच्छा, म्हणजे नक्की काय होतं तिथे? म्हणजे जास्त अंतर आणि तेही अधिक वेगाने धावून सुद्धा शरीरातील कॅलरीज मात्र गेल्या वेळेपेक्षा कमी बर्न झालेल्या असतात. एका बाजूला आकडेवारी प्रगती दाखवते, पण दुसऱ्या बाजूला जो अपेक्षित परिणाम हवाय तो गायब असतो. हा असा विरोधाभास आहे जो कोणालाही गोंधळात टाकू शकतो. हा खरोखरच एक खूप छान आणि वेगळा दृष्टिकोन आहे. कारण जेव्हा गती आणि परिणाम या दोन्ही गोष्टी एकाच दिशेने जात नाहीयेत ना, तेव्हा त्यामागे काहीतरी अत्यंत गुंतागुंतीचं घडत असतं. अगदी. आणि कॉर्पोरेट जगातही असंच काहीसं होतं ना? हो, तर आर्थिक विश्लेषणाच्या जगात अशी परिस्थिती तर वारंवार येते. म्हणजे वरवर पाहता टॉपलाईन किंवा महसूल खूप वेगाने वाढत असतो, पण त्याचा थेट परिणाम बॉटम लाईनवर म्हणजे निव्वळ नफ्यावर होताना दिसत नाही. बरोबर. अशा वेळी फक्त आकड्यांवर विसंबून न राहता त्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये नेमके काय बदल होत आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं ठरतं. अगदी 100%. आणि आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण अगदी याच गुंतागुंतीच्या परिस्थितीचं सखोल विश्लेषण करणार आहोत. क्या बात है. आजचा विषय नक्कीच खूप रंजक असणार. हो, तर आज आपण ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीच्या मार्च 2026 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4च्या आर्थिक निकालांवर चर्चा करणार आहोत. या कंपनीचे आकडे नेहमीच लक्षवेधी असतात. नक्कीच. ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स Q4 2026 ऑपरेशनल स्ट्रेंथ अँड ग्रोथ ॲनालिसिस या संशोधन अहवालाच्या आधारावर आपण आज हे सगळं समजून घेणार आहोत. म्हणजे आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश काय असेल? उद्देश हाच आहे की एका बाजूला नफ्यात झालेली प्रचंड वाढ आणि दुसऱ्या बाजूला वाढलेला खर्च किंवा कमी झालेले मार्जिन, या ज्या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत त्या कंपनीच्या भविष्याबद्दल नक्की काय संकेत देत आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. हो, आणि या अहवालातील आकडेवारी आणि व्यवस्थापनाचा जो दृष्टिकोन आहे त्यावरून ऑटो अँड इंजिनिअरिंग क्षेत्रातील सध्याच्या बाजाराचं अत्यंत अचूक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. बरोबर. म्हणजे एका बाजूला असलेली भक्कम मागणी आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा साखळीतील खर्चाचा प्रचंड दबाव यांचा हा एक उत्तम केस स्टडी आहे असं मला वाटतं. हो, हे तर आहेच. चला तर मग हे सगळं सविस्तर समजून घेऊया. मला वाटतं आपण विश्लेषणाची सुरुवात इयर ऑन इयर म्हणजे वार्षिक आकडेवारीपासून करूया. हो, तो एक चांगला पाया ठरेल चर्चेसाठी. कारण जेव्हा आपण एका वर्षाच्या कालखंडातील कामगिरी पाहतो ना, तेव्हा समोर येणारे आकडे कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी खूपच उत्साहवर्धक आहेत. नक्कीच. आकडेवारी काय सांगते? अहवालानुसार या तिमाहीत कंपनीने 6,215 कोटी रुपयांचा भक्कम महसूल मिळवला आहे. जर आपण याची तुलना मागच्या वर्षीच्या याच तिमाहीशी केली, जिथे तो 5,150 कोटी रुपये होता, तर महसुलात तब्बल 21% वाढ झालेली दिसते. बाप रे, 21%! इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सारख्या कॅपिटल इंटेन्सिव्ह क्षेत्रात अशी वाढ मिळवणं सोपं नाहीये. हेच तर, मलाही तेच वाटलं. म्हणजे हे निरीक्षण अतिशय अचूक आहे तुमचं. जेव्हा आपण सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार करतो ना, तेव्हा तिथे 20-25% वाढ ही बऱ्याचदा सामान्य मानली जाते. हो, तिथे ते खूप सहज होता. पण ट्यूब इन्व्हेस्टमेंट सारख्या उत्पादन क्षेत्रातील कंपनीला जेव्हा एवढा मोठा महसूल वाढवायचा असतो, तेव्हा त्यासाठी कारखान्यांची उत्पादन क्षमता, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स या सर्व स्तरांवर प्रचंड मोठा विस्तार करावा लागतो. अगदी. हे एका रात्रीत होणारं काम नाहीये. नक्कीच नाही. 21% या महसूल वाढीवरून हे अगदी स्पष्ट होतं की बाजारात त्यांच्या उत्पादनांसाठी, विशेषतः ऑटो घटकांसाठी खूप मजबूत मागणी आहे. आणि त्यांनी ती मागणी यशस्वीपणे पूर्णही केली आहे.
पण इथेच या आकडेवारीतील सर्वात महत्त्वाचा आणि ऑपरेशनल एफिशियन्सी दाखवणारा पैलू समोर येतो. तो कोणता? महसुलात 21% वाढ झाली असली तरी कंपनीचा एबिडा म्हणजे व्याज, कर आणि घसारा यांच्या आधीचा जो नफा असतो तो तब्बल 73% वाढून 583 कोटी रुपयांवर पोचला आहे. 73% वाढ हे खूपच प्रभावी आहे. हो ना. आणि जर आपण निव्वळ नफ्याचा म्हणजे नेट प्रॉफिटचा विचार केला तर तो चक्क 82% वाढून 234 कोटी रुपये झाला आहे. म्हणजे महसुलाच्या वाढीपेक्षा नफ्याची वाढ कित्येक पटींनी जास्त आहे. हो. आणि इथे मला एक सोपं उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे समजा एखादी बेकरी आहे, त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा 20% जास्त केक विकले. हां, म्हणजे त्यांचा महसूल 20% वाढला. बरोबर. पण त्यांचा नफा मात्र 80% वाढला असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी पीठ आणि साखरेचा अपव्यय थांबवलाय किंवा गॅस कमी वापरलाय. इथेही तसंच आहे ना. हो, अगदी बरोबर. म्हणजे महसुलापेक्षा नफ्यातील वाढ जास्त आहे म्हणजे कंपनीची एफिशियन्सी खूप सुधारली आहे. जेव्हा विक्री फक्त 21% वाढते पण नफा 82% उसळी घेतो तेव्हा याचा अर्थ कंपनीचे जे निश्चित खर्च आहेत म्हणजे फिक्स कॉस्ट्स ते पूर्णपणे भरून निघाले आहेत. अगदी बरोबर. आणि त्यानंतर येणारा प्रत्येक अतिरिक्त रुपया हा थेट नफ्यात रूपांतरित होत आहे. यालाच आपण आर्थिक भाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतो का? हो, ही ऑपरेटिंग लिव्हरेजची अगदी परिपूर्ण व्याख्या आहे. हीच ती यंत्रणा आहे जिच्यामुळे कंपनीच्या ताळेबंदात एवढी मोठी सकारात्मक तफावत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट एकदा कव्हर झाली की पुढचा प्रवास सोपा होतो. हो, कारण उत्पादन क्षेत्रात नवीन कारखाने उभे करण्याचा आणि यंत्रसामुग्रीचा खर्च खूप मोठा असतो आणि तो निश्चित असतो. बरोबर. पण जेव्हा उत्पादनाची पातळी एका विशिष्ट ब्रेक इव्हन बिंदूच्या पुढे जाते तेव्हा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी फक्त कच्च्या मालाचा आणि मजुरीचा जो बदलता खर्च आहे म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट तेवढाच लागतो. अच्छा, म्हणजे जुना मोठा खर्च वारंवार करावा लागत नाही. अगदी तसंच. त्यामुळे विक्रीतील थोडीशी वाढ सुद्धा नफ्यामध्ये प्रचंड मोठी वाढ घडवून आणते. ट्यूब इन्व्हेस्टमेंट्सने या तिमाहीत आपल्या उत्पादन क्षमतेचा अतिशय उत्तम वापर केला आहे हे या 82% नफा वाढीवरून स्पष्ट होतं. आणि याचा थेट आणि सर्वात सकारात्मक परिणाम जो आहे ना तो प्रति शेअर कमाई किंवा EPS वर झालेला दिसतो. तो आकडा किती आहे? EPS मध्ये तब्बल 84% वाढ होऊन तो 4 रुपये 41 पैशांवर गेलाय. वा, ही तर भागधारकांसाठी खूपच उत्तम बातमी आहे. हो ना. जेव्हा एखादी कंपनी आपल्या महसुलापेक्षा कितीतरी पटीने अधिक गतीने नफा वाढवू शकते तेव्हा ती कंपनी केवळ बाजारपेठेत आपला वाटा वाढवत नाहीये तर ती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भांडवलाचं व्यवस्थापन करत आहे असा त्याचा अर्थ निघतो. नक्कीच. वार्षिक कामगिरीचं हे चित्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की कंपनीची ऑपरेशनल स्ट्रेंथ अतिशय मजबूत आहे, यात कोणतीही शंका नाही. व्यवस्थापनाने केवळ विक्रीच्या आकड्यांवर लक्ष केंद्रित केलेलं नाहीये तर मार्जिन आणि कार्यक्षमता सुधारण्यावरही तितकाच भर दिला आहे. आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात अशी कामगिरी ही व्यवसाय मॉडेलच्या टिकाऊपणाची पावतीच असते. हो, इथपर्यंत तर सगळं खूप छान वाटतंय. पण जसं जसं आपण या आकड्यांच्या आणखी खोलात जातो ना तसं तसं एक पूर्णपणे वेगळं आणि विरोधाभासी चित्र समोर उभं राहतं. अच्छा, म्हणजे तो फिटनेस ट्रॅकरचा विरोधाभास आता समोर येतोय का? अगदी बरोबर. खऱ्या अर्थाने विश्लेषणाची कसोटी इथेच लागते जेव्हा आपण वार्षिक कामगिरीवरून लक्ष हटवून सलग 2 तिमाहीच्या कामगिरीवर म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो ट्विस्ट दिसतो. म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीची थेट तुलना मार्च 2026च्या तिमाहीशी. हो, आणि हाच तो ट्विस्ट आहे जो या अहवालाला अधिक रंजक बनवतो. खरंय, कारण बऱ्याचदा वार्षिक आकडेवारी मोठ्या कालावधीचं चित्र दाखवते ज्यामध्ये काही छोटे अल्पकालीन झटके लपून जातात. पण सलग 2 तिमाहीच्या आकडेवारी ही व्यवसायाच्या सर्वात ताज्या नाडीसारखी असते. बरोबर. तर आता या तिमाही तुलनेतील आकडेवारी पाहूया. महसुलाचा विचार केला तर डिसेंबर 2025 मधील 5,801 कोटींवरून तो मार्च 2026 मध्ये 6,215 कोटींवर गेलाय. म्हणजे सलग एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत एवढी मोठी झेप घेणं हे बिझनेस डिमांड मजबूत असल्याचंच लक्षण आहे. हो, तो आकडा वाढतोय. पण जेव्हा आपण नफ्याकडे वळतो तेव्हा चित्र एकदम बदलतं. काय झालंय तिथे? महसूल वाढलेला असूनही एबिटा 585 कोटींवरून खाली येऊन 583 कोटींवर स्थिरावला आहे. अच्छा, म्हणजे तो पूर्णपणे फ्लॅट आहे, त्यात काहीच वाढ नाही. हो, आणि सर्वात मोठा धक्का बसतो तो निव्वळ नफ्याच्या आकड्यात, जो 289 कोटींवरून थेट 234 कोटींवर घसरला आहे. बापरे,
ही तर स्पष्ट घसरण आहे आणि साहजिकच यामुळे प्रति शेअर कमाई म्हणजे EPS सुद्धा ₹8.57 ₹4.41 खाली आली असेल. हो, अगदी तेच झालंय. आणि इथेच खऱ्या अर्थाने एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर कंपनी सतत जास्त माल विकत आहे, त्यांचा महसूल सलग वाढतोय, तर मग नफा का कमी झाला? मगाशी आपण जो ऑपरेटिंग लिव्हरेजचा नियम वार्षिक आकडेवारीला लावला, तोच नियम इथे तिमाही आकडेवारीला का लागू होत नाहीये? हा विरोधाभास नक्कीच विचार करायला लावणारा आहे. म्हणजे जर महसूल 400 कोटींनी वाढतोय आणि नफा मात्र 45 कोटींनी घटतोय, तर हे एखाद्या सेलमध्ये जास्त माल विकूनही मार्जिन कमी मिळाल्यासारखं आहे का? हे अगदी अचूक निरीक्षण आहे. यामागे असणाऱ्या यंत्रणेला आपण मार्जिन प्रेशर म्हणतो. मार्जिन प्रेशर म्हणजे नक्की काय? जेव्हा टॉप लाईन म्हणजे महसूल वाढतो पण बॉटम लाईन म्हणजे नफा आकुंचन पावतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. अच्छा, म्हणजे खर्च अचानक वाढलाय. हो, अहवालात नमूद केल्याप्रमाणे या घसरणीमागे अनेक कारणं असू शकतात. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कच्च्या मालाच्या किमती, विशेषतः धातू किंवा ऊर्जा क्षेत्रातील खर्च अत्यंत अस्थिर असू शकतात. म्हणजे अचानक एखाद्या महिन्यात लोखंडाचे किंवा विजेचे दर वाढले तर? अगदी तेच. जर एका विशिष्ट तिमाहीत पुरवठा साखळीचा खर्च वाढला किंवा काही वन टाईम खर्च कंपनीला करावे लागले, जसे की नवीन प्लांट सुरू करण्यासाठीचा सुरुवातीचा खर्च किंवा जुन्या प्लांटच्या देखभालीचा मोठा खर्च. म्हणजे यामुळे थेट त्या तिमाहीच्या नफ्यालाच कात्री लागते. हो, त्यामुळे नफा कमी होतो. म्हणजे ही परिस्थिती अशी आहे की एखाद्या वेगाने धावणाऱ्या वाहनासारखी. वाहनासारखी? कसे काय? म्हणजे बघा, वाहन वेगाने पुढे जात आहे, जो आपला महसूल वाढतोय तो वेग. पण अचानक वाऱ्याचा प्रतिकार वाढला किंवा रस्त्याची स्थिती खराब झाली, बरोबर. तर मग इंजिनला तोच वेग टिकवण्यासाठी जास्त इंधन जाळावं लागतं आणि परिणामी इंधनाची कार्यक्षमता किंवा मायलेज कमी होतं. इथे तो मायलेज म्हणजे आपला नफा. क्या बात आहे. हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. म्हणजे कंपनीने तो वाढीव खर्च थेट ग्राहकांवर न लावता स्वतः शोषून घेतला असावा, ज्यामुळे महसूल तर वाढला पण मार्जिनवर दबाव आला. अगदी अचूक. बिझनेस टू बिझनेस किंवा B2B मॉडेलमध्ये, विशेषतः ऑटो घटकांच्या पुरवठ्यामध्ये, कंपन्या लगेच वाढीव खर्च ग्राहकांकडून वसूल करू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांचे आधीच काही करार झालेले असतात. हो ना, त्यांचे दीर्घकालीन करार असतात. त्यामुळे जेव्हा इनपुट कॉस्ट वाढते तेव्हा सुरुवातीच्या काळात कंपनीला स्वतःच्या नफ्यावर पाणी सोडून तो खर्च सहन करावा लागतो. म्हणजे तो एक प्रकारचा शॉक आहे जो कंपनी स्वतः ॲब्झॉर्ब करते. हो, आणि EBITDA फ्लॅट असणं हे ह्याच शॉक ॲब्झॉर्प्शनचं लक्षण आहे. विक्री वाढली आहे, पण ती विक्री साध्य करण्यासाठी आलेला खर्च त्याहून अधिक वेगाने वाढला आहे. आता ह्या संपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात एक आणखी महत्वाचा पैलू आपल्याला तपासायला हवा, तो म्हणजे बाजाराची स्थिती आणि कंपनीचा व्हॅल्युएशन. हो, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अहवालात हे स्पष्टपणे नमूद केलंय की ऑटो आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातून येणारी मागणी खूप सकारात्मक आहे. या टेलविंडचा म्हणजे अनुकूल परिस्थितीचा फायदा कंपनीला नक्कीच मिळतोय. बरोबर. पण या सकारात्मक बाजूला एका मोठ्या चिंतेची किनार पण आहे, आणि ती म्हणजे या कंपनीच्या स्टॉकचं आधीपासूनच खूप जास्त असलेलं व्हॅल्युएशन. हा स्टॉक आधीपासूनच उच्च PE रेशोवर ट्रेड करतोय. प्राइस टू अर्निंग रेशो खूप जास्त आहे. हो, तर याचा अर्थ काय? बघा, व्हॅल्युएशन आणि बाजाराच्या अपेक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा एखादा स्टॉक बाजारात प्रीमियम व्हॅल्युएशनवर असतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की बाजाराने त्या कंपनीच्या भविष्यातील अनेक वर्षांच्या प्रगतीची किंमत आजच देऊन टाकली आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी आधीच गृहीत धरले की कंपनी खूप भारी कामगिरी करणार. अगदी. अशा कंपन्यांकडून बाजाराच्या अपेक्षा केवळ चांगल्या कामगिरीच्या नसतात, तर अचूक आणि परिपूर्ण कामगिरीच्या असतात, ज्याला आपण प्राइस टू परफेक्शन म्हणतो. बापरे, मग इथेच या तिमाहीच्या नफ्यातील घसरणीचा मोठा धोका निर्माण होतो ना? हो, नक्कीच होतो. जर कंपनी आधीपासूनच अत्यंत महागडी मानली जात असेल तर बाजारात चुकांना माफी नसते. म्हणजे हे एखाद्या रिअल इस्टेटच्या प्राईम प्रॉपर्टीसारखं आहे. म्हणजे कसं? समजा तुम्ही एखाद्या आलिशान घरासाठी बाजारभावापेक्षा खूप जास्त प्रीमियम मोजला आहे. सगळं काही परफेक्ट हवंय तुम्हाला. अशावेळी त्या घरातला एक छोटासा गळका नळसुद्धा तुम्हाला खूप मोठी समस्या वाटू लागतो. हे अगदी बरोबर आहे.
अपेक्षांचा भंग होतो तिथे. इथेही मूळ व्यवसाय मजबूत असला तरी नफ्यातील ही थोडीशी घसरण किंवा सॉफ्टनेस गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण करू शकतो का? ते घाबरू शकतात का? नक्कीच करू शकतो. जेव्हा पीई रेशो उच्च असतो तेव्हा गुंतवणूकदारांकडे मार्जिन ऑफ सेफ्टी खूप कमी असते. म्हणजे कोणत्याही छोट्या नकारात्मक बातमीवर, मग ती तिमाही नफ्यातील घसरण असो वा मार्जिनवरील दबाव, बाजाराची प्रतिक्रिया अनेकदा अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र असते. म्हणजे शेअरची किंमत एकदम पडू शकते. हो, कारण बाजाराला नेहमीच लिनियर ग्रोथ म्हणजे एका सरळ रेषेत होणारी वाढ हवी असते. पण मॅन्युफॅक्चरिंगसारख्या व्यवसायात सायक्लिकल किंवा चक्रीय चढउतार हे अटळ असतात. बरोबर, ते तर होणारच. त्यामुळेच उच्च व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांमध्ये जेव्हा अशी तिमाही आकडेवारी समोर येते तेव्हा स्टॉकमध्ये व्होलॅटिलिटी किंवा मोठी अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अच्छा, पण या सगळ्यावर कंपनीच्या व्यवस्थापनाचा काय दृष्टिकोन आहे हे देखील अहवालात मांडलेला आहे. हो, आणि तो खूप महत्वाचा भाग आहे. व्यवस्थापनाच्या मते कंपनीच्या कोर बिझनेसमध्ये मागणीची स्थिती अत्यंत मजबूत आहे. त्यांना महसूल आणि ऑपरेशनल पातळीवर खूप हेल्दी ग्रोथ दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते या वाढीव महसुलाचा उपयोग कंपनीच्या दीर्घकालीन विस्तारासाठी करत आहेत. हे खूपच सकारात्मक आहे. हो ना, कारण इंजिनिअरिंग व्यवसायात अशा प्रकारचा विस्तार भविष्यात खूप मोठा परतावा देऊ शकतो. अगदी. व्यवस्थापनाचा हा दृष्टिकोन कॅपिटल अलोकेशनच्या दृष्टीने खूपच परिपक्व आहे असं मी म्हणेन. म्हणजे ते अल्पकालीन फायद्याकडे बघत नाहीयेत. बरोबर. अल्पकालीन मार्जिन दबावाला बळी न पडता ते आपल्या मूळ व्यवसाय विस्तारण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. ऑटो आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात सध्या खूप मोठे संरचनात्मक बदल घडत आहेत. हां, ईव्ही वगैरेमुळे ना? हो, ते सगळे बदल. अशा वेळी जर त्यांनी आज गुंतवणूक केली नाही आणि फक्त आपल्या तिमाही नफा वाचवण्याकडे लक्ष दिलं तर ते दीर्घकालीन बाजारातील आपला हिस्सा नक्कीच गमावू शकतात. बरोबर आहे. याचाच अर्थ असा की दलाल स्ट्रीटच्या तिमाही अपेक्षा आणि कंपनीच्या कारखान्यातील प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी यामध्ये खूप मोठी तफावत आहे. अगदी 100%. मग आता या सर्व विश्लेषणाचा एकत्रित विचार करून भविष्यातील वाटचाल कशी असू शकते यावर अहवालाचा अंतिम निष्कर्ष काय सांगतो? अहवालाने अत्यंत संतुलित असा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा 2 वेगवेगळ्या कालखंडांमध्ये या स्टॉकची विभागणी केली आहे. अच्छा, म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म वेगवेगळं. हो, शॉर्ट टर्म परिस्थितीचा विचार केल्यास एकूण निकाल सकारात्मक असल्यामुळे स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह ते माइल्डली पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येऊ शकते. पण आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे उच्च व्हॅल्युएशन आणि घटलेले तिमाही मार्जिन यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारचा संभ्रम असू शकतो. बरोबर, ते गळक्या नळासारखं. हो, त्यामुळे शॉर्ट टर्म अस्थिरता हा या स्टॉकचा अविभाज्य भाग राहील. बाजारात खरेदी आणि विक्रीचे जोरदार प्रवाह पाहायला मिळू शकतात. म्हणजे जे अल्पकालीन ट्रेडर्स आहेत त्यांना थोडा जपूनच राहावं लागेल. हो, नक्कीच. पण जे गुंतवणूकदार रोजच्या बाजारातील अस्थिरतेकडे लक्ष न देता दीर्घकालीन विचार करतात त्यांच्यासाठी हा अहवाल अत्यंत आशेचा किरण दाखवतो, नाही का? अगदी बरोबर. कारण बिझनेस मॉडेलची ताकद, ऑटो क्षेत्रातील मागणी आणि इंजिनिअरिंग विस्तार या सर्व बाबींवरून अहवालाने या निकालांना ओव्हरऑल रिझल्ट रेटिंग स्ट्रॉंग असं दिलंय. हे खूप महत्वाचं आहे. आणि हे पॉझिटिव्ह ग्रोथ आउटलुक हेच दर्शवतं की कंपनीचा पाया अतिशय मजबूत आहे. हो, जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीजचा विचार करतो ना तेव्हा एका किंवा 2 तिमाहीतील वाढीव खर्चापेक्षा कंपनीची नवीन बाजारपेठ काबीज करण्याची क्षमता जास्त महत्वाची ठरते. अगदी बरोबर. ट्यूब इन्व्हेस्टमेंटची दीर्घकालीन रणनीती अत्यंत स्पष्ट दिसतेय इथे. ते त्यांच्या सध्याच्या नफ्याचा वापर भविष्यातील क्षमता वाढवण्यासाठी करत आहेत. आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही गोष्ट नेहमीच एका मजबूत इकॉनॉमिक मोजचे किंवा बाजारातील वर्चस्वाचं लक्षण मानली जाते. नक्कीच. म्हणजे या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे अधोरेखित होते. ट्यूब इन्व्हेस्टमेंटसारख्या मोठ्या उत्पादन कंपनीचे आर्थिक निकाल हे केवळ स्प्रेडशीटवरील काही काळे पांढरे आकडे नसून ते एका गतिमान व्यवसायाचं जिवंत प्रतिबिंब आहेत. हो, ते एक जिवंत चित्र आहे. वार्षिक स्तरावर दिसणारी प्रचंड मोठी ऑपरेटिंग लिव्हरेज आणि कार्यक्षमता हे सिद्ध करते की कंपनीच्या इंजिनमध्ये खूप मोठी ताकद आहे. पण त्याच वेळी सलग तिमाही स्तरावर दिसणारा वाढता खर्च आणि नफ्यावरील दबाव हे व्यवसायाच्या मार्गातील खाचखळगे पण स्पष्ट करतात. बरोबर. प्रीमियम व्हॅल्युएशनमुळे बाजारातील अपेक्षांचं ओझं खूप मोठं आहे, ज्यामुळे नजीकच्या काळात स्टॉकमध्ये नक्कीच मोठी उलथापालट दिसू शकते.
तरीही कंपनीचं मजबूत बिझनेस मॉडेल आणि ऑटो क्षेत्रातील वाढती मागणी ही दीर्घकाळासाठी एका भक्कम भविष्याची हमी देते. खरे, कोणत्याही व्यवसायाच्या खऱ्या ताकदीची परीक्षा ही अशाच विरोधाभासी परिस्थितीमध्ये होत असते. जेव्हा मागणी मजबूत असते पण नफ्याचे मार्जिन दबावाखाली असते, तेव्हा व्यवस्थापन घेत असलेले निर्णयच कंपनीचे पुढील दशकाचं भवितव्य ठरवतात. अगदी अचूक. आणि आजच्या या डीप डाईव्हच्या शेवटी एका महत्त्वाच्या आणि अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नापाशी आपण येऊन थांबतोय. म्हणजे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जेव्हा एखादी मोठी इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वेगाने विस्तार करत असते, नवीन शिखरे काबीज करत असते, तेव्हा तिमाही स्तरावर येणारा हा मार्जिनचा दबाव खरोखरच त्यांच्या ऑपरेशनल कमकुवतपणाचा पुरावा असतो की भविष्यातील मोठ्या बाजारपेठेवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक मोजलेली ती एक आवश्यक किंमत असते. वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नफ्याला बसणारी थोडी झळ आणि पायाभरणीसाठी केलेला हा मोठा खर्च हेच उद्याच्या भक्कम यशाचं इंधन असू शकतं का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.